पूजा करणं, उपवास करणं, जाप करणं म्हणजे अध्यात्म आहे. संचित करणं म्हणजे आपल्या हजारो जन्मांचं काहीतरी प्रारब्ध घेऊन आपण आलोय. का आलोय? तर त्या परमतत्वामध्ये विलीन व्हायचं आहे. पण इथे आल्यानंतर आपण सगळं विसरतो. त्यामुळे क्रियायोग हा खेळ नाही. क्रियायोग हा सुषुम्ना स्थिर करण्याचा मार्ग आहे. आणि जर सुषुम्ना स्थिर झाली तर तुमच्यामध्ये एक सायकिक्स पॉवर यायला लागते. धर्म हा आपण आपल्या स्वार्थासाठी बनवलेला आहे. नंतर काय होतं, माझा धर्म श्रेष्ठ आहे, आम्हीच बरोबर आहोत, हे विचार असतील तर ते अध्यात्म कुठे आलं? तसं हे उपास, जाप, तीर्थयात्रा या सगळ्या गोष्टींना एक आवड निर्माण करण्यासाठी. मरेपर्यंत तुम्ही हेच करत राहिला तर काय उपयोग आहे? बरेच लोक बोलतात ना, अरे ह्या जीवनात ह्याने एवढी पापं केली, मग ह्याच्याजवळ एवढी संपत्ती कशी? ह्याला कसला प्रॉब्लेम नाहीये. मांसाहार किंवा नॉनव्हेजला विरोध का केला जातो? कारण ते डायजेस्ट होत नाही म्हणून. व्हेज खाणारे लोक जर मनामध्ये कचरा घेऊन राहिले, द्वेष घेऊन राहिले, तर ते पण त्यांची ऊर्जा वेस्टच करतात. 2050 नंतर अणुबॉम्ब वगैरे काही कामाचे नसणार, बंदुकीच्या गोळ्या तर काहीच कामाचे नसतील. एवढं येणारा काल डेंजरस. एका सत्संगला बोललेलो की कोरोना ट्रेलर आहे ऍक्च्युली 2027 पासून 2036 पर्यंत घडणार आहे. आणि आता तुम्ही बघता सुरुवात झालेली आहे. कोरोना ट्रेलर असेल ते ऍक्च्युअल काय असेल? 800 करोड मधले 250 करोड जातील असं सांगण्यात येते सूक्ष्म जगतातून.